So obviously we are studying third topic of the algebra, that is arithmetic progression. And in this particular topic we have started to solve the practice set 3.2. Obviously last lecture मध्ये आपण practice set 3.2 सॉल्व करत होतो. आता हा जो practice set आहे 3.2 याच्यामध्ये ऑलरेडी 8 क्वेश्चन्स आपण सॉल्व केले. फक्त 2 क्वेश्चन्स राहिले जे आपण आजच्या लेक्चर मध्ये सॉल्व करणार आहोत. So let's see the 9th question. In the natural numbers from 10 to 250, how many are divisible by 4? आपण एक एक्झाम्पल पाहिलं होतं का याच्या अगोदर. How many 3 digit natural numbers are divisible by 5? त्याच प्रकारचं काहीसं हे एक्झाम्पल आहे. फक्त इथे तुम्हाला नंबर्स 10 आणि 250 च्या मधले घ्यायचे, म्हणजे 2 डिजिट असतील किंवा 3 डिजिट असतील, बट द नंबर शुड बी बिटवीन 10 to 250, 10 and 250. So they are saying how many numbers are divisible by 4 between 10 to 250. 10 आणि 250 मध्ये किती असे नंबर्स आहेत ज्यांना 4 ने भाग जातो? नंबर्स which are divisible by 4. पहिले तर तुम्हाला याचा अरिथमेटिक प्रोग्रेशनशी काय संबंध ह्या लावावा लागेल. 4 ने डिव्हिजिबल म्हणजे 4 चा फरक असणार त्यांच्यामध्ये ऑब्वियसली. सो कॉमन डिफरन्स म्हणू शकतो आपण त्याला डी, कारण डिफरन्स बिटवीन द कन्सिक्युटिव्ह टर्म्स इज सेम, दॅट इज 4. सो ही अरिथमेटिक प्रोग्रेशन असेल आणि त्याला आपण डी ला 4 म्हणणार. तुम्हाला किती नंबर्स आहेत म्हणजेच अशा किती टर्म्स आहेत त्या अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये हे शोधायचं आहे. पॉइंट सिंपल आहे. किती टर्म आहेत त्या अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो त्यासाठी अगोदर ते नंबर शोधावे लागतील. इन द नॅचरल नंबर्स फ्रॉम 10 to 250 हाऊ मेनी आर डिव्हिजिबल बाय 4. ठीक आहे ना. 10 ते 250 मधील जे नॅचरल नंबर्स आहेत त्यांच्यामध्ये 4 ने डिव्हिजिबल नंबर कोणते ते आपल्याला पहिल्यांदा शोधावे लागतील. सो आपण असं म्हणायचं, नॅचरल नंबर्स between 10 and 250 divisible by 4 are natural numbers between 10 and 250 divisible by 4 are. ते नंबर्स तुम्हाला यायचे 4 ने भाग जाणार. पहिला शोधूयात आपण 10 नंतरचा शोधूयात आणि नंतर मग 250 पर्यंत जाऊयात. पहिले 10 ला 4 ने भाग जातो का? नाही जात. 10 नंतरच्या कोणत्या संख्येला 4 ने भाग जातो? बरोबर ना. द नंबर आफ्टर 10 विच इज डिव्हिजिबल बाय 4. फर्स्ट नंबर आफ्टर 10 विच इज डिव्हिजिबल बाय 4. 10 नंतरचा नंबर येतो 11. इट इज नॉट डिव्हिजिबल बाय 4. नंतर काय येतो 12. इट इज डिव्हिजिबल बाय 4. सो 10 आणि 250 मधला पहिला नंबर कोणता आहे? 4 ने डिव्हिजिबल 12. एकदा का 12 कळला पुढचा अगदी इझी काय असेल 16. 4 ऍड केला. त्यानंतरचा काय असेल सांगा 20. 4 ऍड केला. त्यानंतरचा काय असेल 24. 4 ऍड केला. सो सिंपल आहे. बस आता डायरेक्ट जायचं आहे 250 पर्यंत. 250 पर्यंत जायचं तुम्हाला. 250 पर्यंत 250 ला भाग जातोय का विचार करायचा 4 ने. 250 इज डिव्हिजिबल बाय 4 और नॉट? ठीक आहे नाही. 4 6 24. ठीक आहे 2 आणि ऑब्वियसली आता काय करायचं बघा पटकन. सॉरी 1. ठीक आहे 0. सो काय आला आन्सर सांगा पटकन. 4 2 8. सो 2 राहतात. सो याचा अर्थ 250 मधनं जर आपण 2 मायनस केले तर डिव्हिजिबल नंबर भेटेल तुम्हाला. सो 250 च्या अगोदरचा डिव्हिजिबल नंबर कोणता आहे 4 ने? 250 ला तर नाही जाते. 249 ला जाणार पण 248 ला जाईल. 248 लक्षात घ्या तुम्ही. लास्ट जो नंबर आहे 4 ने डिव्हिजिबल बिटवीन 10 and 250 is 248. Is it clear? Quite simple. 10 पासून स्टार्ट केलं आणि 250 पर्यंत जायचं. फर्स्ट लिहिला, सेकंड लिहिला, थर्ड लिहिला, फोर्थ लिहिला आणि शेवटचा एक लिहायचं. हे लिहिल्यानंतर तुम्हाला काय वाटतंय? इज इट अन अरिथमेटिक प्रोग्रेशन ऑर नॉट? ही अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे का किंवा नाही? डेफिनेटली आहे. हे पहा ना 4 4 4 4 चा डिफरन्स आहे. सो आपण असं म्हणू शकतो इट इज an arithmetic progression with a first term 12 आहे and d common difference काय सांगा 4 आहे. सो a आहे 12 आणि d common difference आहे 4 आणि अशा प्रकारे तुम्हाला ही काय मिळते अरिथमेटिक प्रोग्रेशन. आता मला काय म्हणायचंय, हा जो फर्स्ट नंबर आहे म्हणजे फर्स्ट टर्म आहे, हा जो सेकंड नंबर आहे म्हणजे
सेकंड टर्म आहे, हा जो थर्ड नंबर आहे म्हणजे थर्ड टर्म आहे, हा जो फोर्थ नंबर आहे म्हणजे फोर्थ टर्म आहे, हा लास्ट नंबर आहे. मग लास्ट नंबर कितवा म्हणजेच ही टर्म कितवी आहे हे फाइंड आउट करावं लागेल. मग तुम्ही ह्या टर्मला nth टर्म म्हणा, म्हणजे काय म्हणा tn. मग ही टर्म कितवी आहे म्हणजेच n काढायचं. whenever there will be a question to count how many terms, मग तुम्हाला n ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असते. इथे टर्म त्यांनी तुम्हाला दिलेली हियर tn is equals to 248, but you have to find out n. tn दिलेला आहे 248, पण आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे सांगा, n फाइंड आउट करायचं आहे. सिंपल आहे की नाही अगदी. का म्हटलं बघा, इथे a दिलेला आहे, d दिलेला आहे आणि ही लास्ट टर्म दिलेली आहे. फक्त ही टर्म कितवी आहे हे काढायचं. का? कारण ही टर्म जर 25th असेल तर याचा अर्थ हे नंबर किती आहे 25. आपल्या क्वेश्चनचा आन्सर मिळेल. हाऊ मेनी numbers between 10 to 250 are divisible by 4. ओके ना. सो ही टर्म किती आहे हे फाइंड आउट करायचं म्हणजे n फाइंड आउट करायचं आहे. and so that we are going to use the formula of tn. tn is equals to a plus n minus 1 into d. and now just put the values. What is the value of tn? 248. What is the value of a? 12. What is the value of n? We don't know. Minus 1. What is the value of d? 4. So in this way, just put the values, just try to solve it. 248, 12, 4 into n, 4n, 4 into minus 1, minus 4. या 4 ने आतमधल्या नंबर्सला मल्टिप्लाय केलं. Now try to solve it. 248, 12 minus 4, 8, 12 minus 4, plus 4n. Now you want to find out n. So just move this 8 towards left side. ह्या 8 ला लेफ्ट साइडला. 248 minus 8, okay, is equals to 4n. And now थोडंसं सरळ करून घ्या. 4n लेफ्टला लिहा, राईटला लिहा. 240. 248 minus 8, 240. So n will be 240 upon 4. So n will be काय सांगा, 4 6 चा 24, 400. n will be 60. सो ही टर्म कितवी टर्म आहे सांगा चला पटकन. 68th टर्म आहे. ही फर्स्ट आहे आणि ही 68th टर्म आहे. मग हा पहिला नंबर आहे, हा 60वा नंबर आहे. सो अशा किती नंबर्स आहेत सांगा चला पटकन. 60. सो आपण असं म्हणू शकतो therefore 60 numbers from 10 to 250 are divisible by 4. है की नाही सिंपल. 10 ते 250 मधील 60 नंबर्स असे आहेत जे डिव्हिजिबल आहेत 4 ने. गॉट इट. अतिशय सिंपल आहे. जेव्हा जेव्हा तुम्हाला नंबर्स किती आहे हे काउंट करायला सांगितलं जाईल तेव्हा तुम्हाला n ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची हे लक्षात ठेवा. ओके. So this is about the 9th question. Now let's try to solve the question number 10. Let's see the question number 10. In an AP, in an arithmetic progression, 17th term is 7 more than its 10th term. Find the common difference. काय म्हणतात ते बघा ते. 17th term जी आहे ती 10th term पेक्षा 7 ने जास्त आहे, 7 ने मोठी. 17th term is 7 more than the 10th term. So first of all you have to find out 17th term and 10th term in the terms of a and d. 17th term आणि 10th term ही a आणि d च्या फॉर्म मध्ये काढून घ्या. कारण एकदा का तुम्हाला टर्म किती आहे हे माहित झालं का n चा प्रश्न मिटला. मग राहिला फक्त a आणि d. आणि मग त्यांच्यामध्ये रिलेशन वापरून आपण कॉमन डिफरन्स फाइंड आउट करू शकतो. अतिशय सिंपल क्वेश्चन आहे. पहा कसं करता येऊ शकतं. फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ tn? tn is equals to a plus n minus 1 into d. By using this formula you can find out t17. a plus 17 minus 1 means how many d? 16d. And t10, a plus 10 minus 1 means how many d? 9d. t17 a plus 16d, t10 a plus 9d. आणि रिलेशन काय दिले त्यांनी. बट
17th term is equals to T10 plus 7. See now, 17th term is 7 more than 10th term. So 17th term is 7 more म्हणजे plus 7 than 10th term. म्हणजे 17वी टर्म ही 10व्या टर्म पेक्षा 7 जास्त आहे. 7 मिळवला आपण त्याच्यामध्ये. आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा, सिंपल. a plus 16d इकडे a plus how many d? c 9d आणि प्लस काय पुढे सांगा 7. नाउ सिंपली a गेट कॅन्सल and d च्या टर्म्स एका साइडला 16d minus 9d is equals to 7. So 16d minus 9d means how many d? 7d is equals to 7. So d will be 7 by 7. So d will be 1. So d1 म्हणजेच तुमचा कॉमन डिफरन्स काय आला सांगा 1. Okay. So this is about the common difference. Okay, how to find out the common difference. Okay, quite a simple method. So in this way we have finished our practice set 3.2. Okay. Okay. Let's see students. आता ऑब्वियसली आपण अरिथमेटिक प्रोग्रेशन स्टडी करतोय. अरिथमेटिक प्रोग्रेशनची आपण nth टर्म फाइंड आउट करायला शिकू. आता एक छोटीशी स्टोरी तिथे तुम्हाला दिलेली आहे अबाउट द 2 टीचर्स, आहे की नाही. आणि अरिथमेटिक प्रोग्रेशन आणि जिओमेट्रिक प्रोग्रेशन याच्यामधला एक डिफरन्सेस त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. सो थोडीशी स्टोरी पाहूयात आपण, आहे की नाही, आणि अंडरस्टँड करूयात व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द अरिथमेटिक प्रोग्रेशन अँड जिओमेट्रिक प्रोग्रेशन. सो ऑब्वियसली the name of the story is the wise teacher. ठीक आहे. ऑब्वियसली वाइज म्हणजे काय सांगा चला पटकन. क्लेवर, हुशार थोडंसं ह्या. द वाइज टीचर. ऑब्वियसली काय स्टोरी आहे थोडीशी ती समजून घेऊयात आपण, मग तुम्हाला या नेमचं जे टायटल आहे त्याचा अर्थ समजेल. सो पहा, वन्स अपॉन अ टाइम देअर लिव्ड अ किंग. ऑब्वियसली एक राजा होता. वन्स अपॉन अ टाइम देअर लिव्ड अ किंग. He appointed 2 teachers, Tara and Meera, to teach horse riding for 1 year to his children, Yashwant Raje and Gita Devi. And he asked both of them how much salary they wanted. Okay, so the king appointed 2 teachers, Tara and Meera. त्याने 2 टीचर्स ठेवले, 2 शिक्षक ठेवले. कशासाठी? तर त्यांच्या मुलांना यशवंत राजे आणि गीता देवी यांना हॉर्स रायडिंग शिकवायचं होतं. आणि ह्यासाठी किंगने 2 टीचर अपॉइंट केले, तारा अँड मीरा. अँड ही आस्क्ड देम टू टेल देअर सॅलरीज. म्हणजे तुम्हाला काय सॅलरीज हव्यात हे त्यांना विचारलं. कुणाला? तारा आणि मीराला. कोणी विचारलं? किंगने. आणि तारा आणि मीराला कशासाठी अपॉइंट केलं होतं किंगने? हॉर्स रायडिंग शिकवण्यासाठी त्याच्या मुलांना, दॅट इज यशवंतराजे आणि गीता देवी. 2 मुलं त्यांना हॉर्स रायडिंग शिकवण्यासाठी. मग आता ताराने आणि मीराने काय सांगितलं पहा. तारा म्हटली मला पहिल्या मंथला सॅलरी हवी 100 कॉइन्स. आय वॉन्ट सॅलरी 100 कॉइन्स फॉर फर्स्ट मंथ. अँड मीरा सेड आय वॉन्ट सॅलरी 10 कॉइन्स फॉर फर्स्ट मंथ. सो लेट्स लुक ॲट हियर. दॅट इज Tara's salary and Meera's salary. Okay, so there are 2 teachers, Tara and Meera. Again, here are their salaries, and here we are going to write the months. So for first month, Tara said she wants salary 100 coins. And Meera said 10 coins. Okay, so quite a simple difference is there, that obviously Tara's salary is high as compared to the Meera's salary. But after that they given the condition to the king. त्यांनी एक कंडिशन ठेवली किंग समोर, अट ठेवली तारा आणि मीराने. Tara said my salary has to increase by 100 coins every month. तारा म्हणते की माझी सॅलरी ही प्रत्येक मंथला 100 कॉइन्स वाढली पाहिजे. सो याचा अर्थ असा होतो
सेकंड मंथला तिची सॅलरी होईल 200, थर्ड मंथला तिची सॅलरी होईल 300, फोर्थ मंथला तिची सॅलरी होईल 400, फिफ्थ मंथला तिची सॅलरी होईल 500, सिक्स्थला तिची सॅलरी होईल 600, सेवन्थला होईल 700, एट मंथला होईल 800, सो ऑन. आता जी सेकंड टीचर होती गीता देवीची टीचर मीरा आणि ही यशवंतरावची टीचर आहे तारा, आहे की नाही. मीरा सेड माय सॅलरी शुड डबल एव्हरी मंथ. तिचं म्हणणं काय आहे की माझी सॅलरी ही प्रत्येक मंथला काय झाली पाहिजे, डबल अप झाली पाहिजे. काय झाली पाहिजे, डबल अप झाली पाहिजे. सो फर्स्ट मंथला जी असते डबल सेकंड मंथला, सेकंड मंथला जी असते डबल थर्ड मंथला. सो असा जर विचार केला तर ऑब्विसली 10 ची किती होईल सांगा 20, 20 ची किती होईल सांगा 40, 40 ची किती होईल सांगा 80, 80 ची किती होईल सांगा 160, 160 ची किती होईल सांगा 320, 320 ची किती होईल सांगा चला पटकन 640, 640 ची किती होईल सांगा 1280. Okay, in this way we can increase further. Now what happened, यशवंत राजे आहे की नाही, whose तारा is the teacher, म्हणजे यशवंत राजेंची टीचर कोण होती, तारा. यशवंत राजे त्याची बहीण ती सिस्टर होती गीता देवीला, तिला म्हटला माय टीचर इज वायझर दॅन युअर्स, म्हणजे माझी टीचर तुझ्या टीचरपेक्षा हुशार आहे. माय टीचर स्टार्टेड द सॅलरी फ्रॉम 100 coins and your teacher started the salary from 10 coins. सो ऑब्विसली तो त्याच्या सिस्टरला सांगत होता की माझी टीचर तुझ्या टीचरपेक्षा हुशार आहे, तिने जास्त सॅलरी मागून घेतली. मग मीरानेही तेच उत्तर दिलं, किंवा मीराने तोच प्रश्न गीता देवीनेही तोच प्रश्न मीरा टीचरला विचारला, आहे की नाही. म्हणजे तिची जी टीचर आहे तिला, तारा कुणाची टीचर आहे, यशवंतराजाची. यशवंतराजा कुणाला म्हटला, गीता देवीला, की माझी टीचर तुझ्या टीचरपेक्षा हुशार आहे. मग गीता देवीने तो प्रश्न कुणाला विचारला, मीरा म्हणजे तिची टीचर. अँड मीरा सेड टू द गीता देवी दॅट कॅल्क्युलेट द सॅलरीज और लुक ॲट द सॅलरीज आफ्टर 8 months or 9 months. ठीक आहे. सो काय म्हटली बघा मीरा टीचर तिला, की ज्या सॅलरीज आहेत आपल्या त्या तुम्ही 8 month नंतर कम्पेअर करा. ठीक आहे. म्हणजे सुरुवातीला नक्कीच आपल्याला दिसतंय की ताराची सॅलरी जास्त आहे आणि मीराची सॅलरी खूप कमी आहे. तारा 100 coins घेते, ही 200 coins, इथे 10-20 घेते. बट व्हेन यू कम्पेअर दर सॅलरीज आफ्टर 8 months यू विल सी अ नोटेबल डिफरन्स बिटवीन दॅट. तुम्हाला खूप जास्त डिफरन्स, आणि ह्याच्या पुढे गेल्यानंतर अजून दिसेल तुम्हाला 9th month मध्ये. बघा चला पटकन 9th month मध्ये इथे 900 होईल आणि इथे 2560. सो हाऊ what is the difference? Very much difference between them. आहे की ऑब्विसली जी तारा मीराची सॅलरी आहे ती ताराच्या सॅलरीपेक्षा खूप काय सांगायचा पटकन जास्त आहे, की नाही. म्हणजे मीराने काय उत्तर दिलं गीता देवीला की सॅलरीज कम्पेअर करा आफ्टर 8 months, आणि त्याच्यातून एक गोष्ट सिद्ध झाली की तारा टीचरपेक्षा मीरा टीचर वॉज वायझर, आहे की नाही. कारण तिने ही जी काही सॅलरीज मागितली होती ती सॅलरी डबल होत होती आणि त्यामुळे 8 month नंतर ती खूप ड्रास्टिकली इन्क्रीज झाली. तसं हिची इन्क्रीज होत होती पण स्टेडीली इन्क्रीज होत होती. नाउ इफ यू लुक ॲट दीज टू सिक्वेन्सेस, जर तुम्ही ह्या दोन लिस्ट पाहिल्या, ह्या दोन सिक्वेन्सेस पाहिल्या तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की तारा सॅलरी जी आहे तो सिक्वेन्स असा आहे 100, 200, 300, 400, सो. आणि जी मीरा आहे तिची सॅलरीज तुम्हाला पाहायला मिळेल 10, 20, 40, 80, 160, सो. मग आता जर तुम्ही याला म्हटलात T1 100, T2 200, T3 300, T4 400, आणि जर तुम्ही कन्सिक्युटिव्ह टर्म्स मधला डिफरन्स काढला T2 minus T1, that is 200 minus 100, it will be 100. T3 minus T2, 300 minus 200, it will be 100. T4 minus T3, 400 minus 300, it will be 100. So difference between the consecutive terms is constant. So it is an AP.
ही अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे. Difference between the consecutive terms is constant. Therefore, it is an AP. ही काय होती सांगा, एक arithmetic progression होती. Obviously, difference between the consecutive terms is constant. Therefore, it is an AP. मग इथे consecutive terms मधला difference जो आहे तो constant असल्यामुळे ही AP झाली, arithmetic progression झाली. So ताराच सॅलरी ह्या arithmetic progression मध्ये होत्या, बरोबर ना. हे जर तुम्ही नीरजच्या सॅलरीचा विचार केला, ऑब्वियसली याला म्हणा T1 10, T2 20, T3 40, T4 80 and so on, and find out the difference. T2 minus T1, 20 minus 10 10, T3 minus T2, 40 minus 20 20, T4 minus T3, 80 minus 40 40. So what does it means? काय याचा अर्थ होतो? काय इथे तुम्हाला पाहायला मिळते की कन्झिक्युटिव्ह टर्म्स ज्या आहेत त्यांच्या मधला डिफरन्स काय सांगा चला पटकन. सेम आहे, कॉन्स्टंट आहे का? नाही, इथे नाहीये. इथे होता, इथे बघा 10 20 40. सो ही एपी आहे का? नाही, डेफिनेटली इट इज नॉट अन एपी, because difference between the consecutive terms is not constant same. consecutive terms मधला डिफरन्स इथे सेम नाहीये, कॉन्स्टंट नाहीये, ही एपी नाहीये. एपी तर नाहीये, पण तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते की ते डिफरन्स सेम नाहीये पण डबल होतात. हे 10 to the 20, 20 to the 40, 40 to the 80. मग काहीतरी सेम असायला हवं. जर तुम्ही यांचा डिव्हिजन घेतला, फर्स्ट सेकंड, सेकंड थर्ड, थर्ड फोर्थ, फोर्थ फिफ्थ, यांचे जर डिव्हिजन्स घेतले आपण तर तुमच्या लक्षात येईल ते सेम येते, आहे की नाही. म्हणजे त्यांचा रेशिओ सेम येतोय. कन्झिक्युटिव्ह टर्मचा काय सेम येतोय? रेशिओ सेम येतोय. याचाच अर्थ असा होतो की ही जिओमेट्रिक प्रोग्रेशन आहे. सो इथे बघा तुम्हाला सांगतो मी इथे T2 upon T1. T2 काय आहे? 20 upon 10. आन्सर आलं 2. T3 upon T2, 40 upon 20, that is 2. And next one, T4 upon T3, that is 80 upon 40. Answer is 2. So what does it means? The ratio or division of the consecutive terms is constant. Division of consecutive terms is constant, and therefore it is a geometric progression. ही काय होती सांगा चला पटकन? जिओमेट्रिक प्रोग्रेशन होती. आणि ही काय होती सांगा चला पटकन? अरिथमेटिक प्रोग्रेशन होती. आणि लक्षात का? कन्झिक्युटिव्ह टर्म्स ज्या आहेत त्यांच्यामधला डिफरन्स इथे सेम आहे. इथे कन्झिक्युटिव्ह टर्म्सचं काय सेम आहे? डिव्हिजन सेम आहे जिओमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये. आणि अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये कन्झिक्युटिव्ह टर्म्स मधला डिफरन्स आहे. डिफरन्स बिटवीन द कन्झिक्युटिव्ह टर्म्स इज कॉन्स्टंट. इथे डिव्हिजन बिटवीन द कन्झिक्युटिव्ह टर्म्स इज कॉन्स्टंट. नाउ लिसन टू मी. इफ दिस डिव्हिजन और रेशियो इज ग्रेटर दॅन 1, हा जो रेशियो आहे हा 1 पेक्षा जास्त असेल तर ती जी प्रोग्रेशन आहे ती फास्टली काय होईल सांगा चला पटकन? इन्क्रीज होईल. कळलं का? पण जर 1 पेक्षा कमी असेल डिव्हिजन, इफ डिव्हिजन इज लेस दॅन 1, देन इट विल गो ऑन डिक्रीजिंग. ती काय होत जाईल सांगा चला पटकन? डिक्रीज होत जाईल. इथे लक्षात सर्वांच्या. सो ऑब्विसली आपल्याला पाहायला मिळतं की कशा प्रकारे या अरिथमेटिक प्रोग्रेशन आणि जिओमेट्रिक प्रोग्रेशन जे आहेत त्यांच्यामध्ये डिफरन्स पाहायला मिळतो. आणि जिओमेट्रिक प्रोग्रेशन तुम्हाला पाहायला मिळाली इथे की खूप स्टेडीली इन्क्रीज झाली. त्याचं रिझन असं होतं की जो डिव्हिजन होती ती ग्रेटर दॅन 1 होती. इज इट क्लिअर? आणि इथे तसं मात्र पाहायला मिळालेलं नाहीये. इथे स्टेडीली इन्क्रीज होणार आहे अरिथमेटिक प्रोग्रेशन, कारण फक्त 100 ने ते इन्क्रीज होते. हे डबल होते, त्यामुळे हे फास्ट इन्क्रीज होणार आहे. इज इट क्लिअर? सो दिस इज द डिफरन्स बिटवीन द अरिथमेटिक प्रोग्रेशन अँड जिओमेट्रिक प्रोग्रेशन. इज इट क्लिअर? बट आपल्याला ह्या टॉपिकमध्ये फक्त आणि फक्त अरिथमेटिक प्रोग्रेशनच स्टडी करायचं आहे.
आपण त्याची TN म्हणजे nth टर्म फाइंड आउट करायला शिकलो. पुढच्या लेक्चरमध्ये आपण शिकणार आहे त्याच्या n टर्म्सची सम कशी फाइंड आउट करायची. हाऊ टू फाइंड आउट द सम ऑफ द n टर्म्स ऑफ द AP. म्हणजे कितीही टर्म्सची फर्स्ट n टर्मची म्हणजे फर्स्ट 5, फर्स्ट 10, फर्स्ट 15, 20 टर्म्सची सम कशा प्रकारे फाइंड आउट करता येऊ शकते हे आपल्याला शिकायचं. बट दॅट पार्ट we are going to study in the next lecture. Okay, so today we are going to stop here. Obviously हे सगळं नोट करून घ्यायचं आहे आणि ऑब्वियसली स्टडी करायचं आहे. ठीक आहे. So we are going to stop here. Remaining part we will see in the next lecture. Thank you.